हॅलो एव्हरीवन. हॅलो एव्हरीवन, आज आपण लेक्चर मध्ये शेकडेवारीचा टॉपिक बघणार आहे. शेकडेवारी म्हणजे काय, शेकडेवारीवरती कोणत्या प्रकारचे सम विचारतात, शाब्दिक उदाहरणं कशी विचारतात ते आपण बघूया. ओके. शेकडेवारी म्हणजे काय असतं माहिती का? शेकडेवारी म्हणजे काय? शेकडेवारी म्हणजे काय आहे? जे पण आपण जे हे करतोय, आपले जे व्यवहार असतात, वाढ घट नफा तोटा दलाल कमिशन इत्यादी बाबींचे जे गोष्टी आहेत त्याच्या तुलना करतो किंवा त्याचं प्रमाण आपण समजून घेतो. त्यासाठी लागणारे एक प्रमाण किंवा एक मेजरमेंट म्हणा, त्याला पण आपण शेकडेवारी म्हणू शकतो. की 100चा कितवा भाग किंवा 100च्या पटीमध्ये ते आपण माझा आवाज येतोय का सगळ्यांना? सरांचं माईक ऑन आहे. शेख सरांचं. हा, पण माझं कळतंय ना तुम्हाला? हो हो. थांबा एक मिनिट. ओके, आपण येऊया आपल्या टॉपिक वरती. शेकडेवारी येतोय ना माझा आवाज सगळ्यांना? हो येतोय. ओके. व्यवहारामध्ये जे वाढ घट नफा तोटा आपण दलाली कमिशन ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्याला एक योग्य रूप देण्यासाठी आपण शेकडेवारी टक्केवारी त्यांचं काढत असतो किंवा 100चा कितवा भाग काय ह्या प्रकारचे सम्स असतात त्याला आपण शेकडेवारी म्हणू शकतो. मीन्स व्हॉट की एखाद्या संख्येचे 100 या संख्येशी असणारे प्रमाण म्हणजेच टक्केवारी किंवा शेकडेवारी. हे त्याची डेफिनेशन म्हटलं तरी चालेल. शेकडेवारीला शतमान असं सुद्धा म्हणतात, टक्केवारी पण म्हणतात. ओके. आता 100 पैकी किती म्हणजे शेकडेवारी असते हे पण आपल्याला आता ह्याच्यामध्ये बघणार आहे. जर शेकडेवारी हा एक प्रकारचा अपूर्णांक असता तर अपूर्णांकाला छेद नेहमी किती असतो हे पण आपण ह्याच्यामध्ये बघणार आहे. तर म्हणजे किती छेद असतो, नेहमी आपण शेकडेवारी म्हणजे काय करत असतो, 1/100 करत असतो किंवा त्या ज्या संख्येला काय करत असतो, 100ने आपण काय करत असतो, भाग 100ने डिवाइड करत असतो. ओके. म्हणजे शेकडेवारी म्हणजे काय आहे, शेकडेवारीचा एक पॉइंट समजून घ्या की हा एक प्रकारचा अपूर्णांकच असतो. काय असतो, एक प्रकारचा हा अपूर्णांकच असतो आणि त्याचा छेद हा अपूर्णांकात नेहमी किती असतो, 100. 100. हो. आणि अजून काय बोलता येईल की बाबा एखाद्या संख्येचे
100 या संख्येशी असणारे प्रमाण म्हणजे टक्केवारी आणि त्यालाच आपण शेकडेवारी सुद्धा म्हणू शकतो. ओके. आता हे बघा, कोणता पण एखादा आपल्याला सपोज दिलाय की 25%, फॉर एक्झाम्पल सोपं सांगते आधी, की काय आहे हे 25% आहे. तर 25% याचाच अर्थ काय असतो? अपूर्णांकामध्ये 25% म्हणजे याचा अर्थ असा असतो ना, 25 गुणिले 1/100 म्हणजेच 25/100. बरोबर ना? 25%चाच अर्थ काय असतो? 25/100. जर हा झाला व्यावहारिक 100. अपूर्णांक, हा झाला व्यावहारिक अपूर्णांक म्हणजे ही फ्रॅक्शन झाले. आता आपण ह्याचं दशांश डेसिमल मध्ये कसं फॉर्म करणार आहे? दोन टाइप मध्ये आहेत टक्केवारी आपण काढतोय, एक व्यावहारिक अपूर्णांक फ्रॅक्शन मध्ये आणि दुसरा आहे दशांश मध्ये. आता हेच मला दशांश मध्ये घ्यायचंय, तर मी कसे घेणार दशांश मध्ये? आता खाली 2 शून्य आहेत, बरोबर? तर मी काय करणार, 2 शून्य आहेत तर 2 घरं पलीकडे जाणार, म्हणजे 25.0 येणार. म्हणजे दशांश मध्ये जर कन्वर्जन केलं, डेसिमल मध्ये कन्वर्जन केलं, तर दशांश काय येणार आहे उत्तर? 0.25. फॉर एक्झाम्पल, जर 25 ची टक्केवारी मला काढायची आहे, कशाची टक्केवारी काढायची आहे? 25 ची टक्केवारी काढायची आहे, म्हणजे 25 गुणिले 1/100. जर 25/100 असतील त्याला काय म्हणायचं? व्यावहारिक अपूर्णांक. आणि 0.25 आहे ते कोणतं भेटलेलं आहे? डेसिमल डेसिमल टक्केवारी. डेसिमल टक्केवारीचं फॉर्म भेटलेला आहे, डेसिमल फॉर्म किंवा दशांश रूप भेटलेलं आहे. आता दुसरं आहे अपूर्णांक व टक्केवारी यांचे रूपांतर कसं करायचं? आता सपोज हे दिलेलं आहे, 25/100 दिले किंवा दुसरा अपूर्णांक काहीतरी दिलेला आहे आणि त्याचं आपल्याला रूपांतर करायचं आहे टक्केवारीमध्ये. तर आपण ते कसं करणार आहे? सपोज सपोज माझ्याकडे एक एक्झाम्पल आहे, 2/5 चे किंवा 2/5 ची शेकडेवारी किंवा टक्के किती काढायचे? काय असतील? मग काय असतील बरं ह्याचे? कसे काढायचे? आधी आपण काय करणार आहे? 2/5 ची शेकडेवारी. शेकडेवारी म्हणजे काय? 100चं प्रमाण असणार आहे. म्हणजे 2/5 गुणिले 100 म्हणजेच किती येणार आहे? 5 एके 5, 5 दुने 10, 0, 20 गुणिले 2, 40%. म्हणजे जर अपूर्णांक दिला असेल, त्याची शेकडेवारी दिली असेल, तर आपण काय करतो? गुणिले करतो. आणि टक्केवारी दिली असेल तर आपण काय करतो? भागिले करतो. समजतंय का? काय सांगते मी? बेसिक आहे, अजून मोठी गणित आलेली नाहीत, पण हे बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. समजले इथपर्यंत? हो मॅडम. समजलं? ओके. आता बघा, दशांश अपूर्णांक आहे. काय आहे? दशांश. दशांश मध्ये आता सपोज माझ्याकडे आहे दशांश मध्ये काय आहे? सपोज 0.28 आहे. मला ह्याचं रूपांतर कशामध्ये करायचंय? ह्याचं रूपांतर मला टक्केवारीमध्ये करायचंय. तर कसं करणार ह्याचं रूपांतर टक्केवारीमध्ये? जर 0.28 आहे तर मी त्याला काय करणार आहे? 0.28 ला मल्टिप्लाय बाय काय करणार आहे? 100 करणार आहे. काय करणार आहे? मल्टिप्लाय बाय 100 करणार आहे. मग मल्टिप्लाय बाय 100 केल्यानंतर किती मिळणार आहे आन्सर आपल्याला ह्याचं? 28. व्हेरी नाईस, 28%. ओके. हे असे सोपे सोपे फॉर्म आहेत की बाबा अपूर्णांक कशाला म्हणायचंय, दशांश कशाला म्हणायचं, अशी टक्केवारी दिली तर आपल्याला असं करता येईल का, तेव्हा काय करायचंय, हे फक्त सोप्या कन्सेप्ट आहेत, त्या फक्त कन्फ्युज करू नका घेऊ. म्हणजे एक्झाम आता सपोज एखादा क्वेश्चन विचारला त्याच्यामध्ये बेसिक बेसिक हे यूज करायचे. ओके. इथपर्यंत समजलं सांगितलेलं? आता दुसरा पॉइंट आहे, समजले इथपर्यंत?
मॅडम हे 0.28 अजून एकदा सांगा. हा दशांश. हा 0. आपण इकडे बघा, आपण काय केलेलं, 25/100 म्हणजे 25/100चं आपण दशांश मध्ये काय कन्वर्जन केलं, खाली 2 शून्य आहेत म्हणून आपण हितून मॅम वरच हितून दिसत नाहीये. हा हे 2 शून्य आहेत खाली म्हणून आपण इथून 2 घरं पाठीमागे गेलो आणि तिथे पॉईंट देऊन पुढे शून्य घेतलेला आहे, म्हणजे 0.25 असा आन्सर आलेला आहे. जर माझं 0.28 आहे म्हणजे मी काय करणार आहे, परत 2 घरं मागे येणार आहे, त्यामुळे माझं इथं काय येणार आहे, 28% येणार आहेत. किंवा 0.28 मल्टिप्लाय बाय 100 केलं, तुम्ही इकडं गुणलं तरी पण काय येणार आहे, 28 उत्तर येणार आहे. ओके, म्हणजे आपण प्रमाण रूप शेकडेवारीच्या रूपात बघतोय. जर 0.28ला मी 100 मल्टिप्लाय केलं तर माझा आन्सर काय येणार आहे, 28% येणार आहे. किती येणार आहे आन्सर, 28%. ओके, इथपर्यंत समजलं? हो मॅडम. आता टक्केवारीपासून आता काय आहे की टक्केवारीपासून काय फाइंड आउट करायचंय तुम्हाला आता, टक्केवारीपासून अपूर्णांक कसा बनवायचा. टक्केवारी दिली असेल आणि त्याच्यापासून आपल्याला अपूर्णांक बनवायचा, कसा बनवणार आहे आपण. उदाहरणार्थ आता माझ्याकडे आहेत 40%, काय आहेत माझ्याकडे 40%. मला त्याचं काय करायचं, 40% म्हणजेच काय असतं, 40 100ला किती 40, 40%चाच अर्थ असतो की 40 डिवायडेड बाय 100. मग काय येणार आहे ह्याचं, हा 0 गेला, हा 0 गेला, 2×5 = 10, 2×2 = 4 म्हणजे 2/5 हे माझा अपूर्णांक आलेला आहे. म्हणजे 40चं कन्वर्जन मी कशामध्ये केले, फ्रॅक्शन मध्ये. ह्यालाच कोणता अपूर्णांक म्हणायचा, व्यवहारी अपूर्णांक. समजले का इथपर्यंत? हो मॅडम. आणि आपल्याला ह्याच कन्वर्जन, आता सपोज हे झालं व्यवहारीमध्ये ना, आपल्याला सांगितले दशांश मध्ये, तर दशांश मध्ये कसं करणार आहे सांगा बरं. मी आता पाठीमागे एक सांगितले, आता हे जे सांगा बरं काय येणार आहे आन्सर. काय म्हणलात मॅडम? मी 40%चं अपूर्णांक बनवलंय. आता मला ह्या 40/100चं दशांश डेसिमल फॉर्म बनवायचंय. कसा बनवणार, 0.40. 0.40. 0.40. हा झाला दशांशचा रूप, दशांश अपूर्णांक किंवा दशांश फॉर्म. ओके, आता हे झाले सिंपल. आता मी तुम्हाला आतापर्यंत काय काय सांगितलं की टक्केचं अपूर्णांक कसं बनवायचंय, अजून काय सांगितलंय की अपूर्णांकाची शेकडेवारी कशी काढायची, आणि परत टक्केपासून आपण टक्के दिलेले आहेत, अपूर्णांक आणि दशांश रूप कसं फाइंड आउट करतोय. आता बघा, आपल्याला काय काय गणित लगेच सोडवता येण्यासाठी एक मी तुम्हाला चार्ट सांगते सोपा, की 100% म्हणजे किती असतो, 10% म्हणजे किती, 50% म्हणजे किती. बेसिक जे टक्के आहेत तुम्हाला ते समजलं पाहिजेत, किंवा ते काढत बसण्यापेक्षा ते तुमचे लर्न असले पाहिजेत किंवा तुम्हाला कळले पाहिजेत. म्हणजेच लगेच सोडवता येण्यासाठी आपल्याला अपूर्णांक हे शेकडेवारी एकमेकांत रूपांतर करता आलं पाहिजे. हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तर मग आता सपोज शेकडा आहेत 100%, 50%, 25%, 12.50% आणि 6.25%. ओके, आणि त्याचं संख्येची पट संख्येची पट बघायची आता किती असणार. ओके, 100% म्हणजे नेहमी काय असतं, 1. 50% म्हणजे 1/2. अपूर्णांकामध्ये बघतोय आपण 50%. 100% म्हणजे पूर्ण एकच असतो ना, बरोबर का नाही. 50% म्हणजे अर्धा असतो.
हा बोला. बोला मॅडम. बरोबर आहे मॅडम म्हणाले. हा. 50% म्हणजे अर्धा असतो. 25% म्हणजे काय असतं? 1/4. 1/4. 12.5 म्हणजे काय असतं? 1/8. आणि 6.14 असतं 1/16. हे झालं जर आपण गुणाकार केला 100ने, गुणाकार केला सपोज ह्याला, तर 1 आले. आता सपोज मी 2 नी 50 ला केलं तर काय येणार आहे? 100 येणार आहे. म्हणजे 4 नी 2 ला केलं तर 100 येणार आहे. 8 नी 12.50 ला गेलं तर काय आन्सर येणार आहे? 16 नी 6.25 ला डिवायडेड केलं तर काय आन्सर येणार आहे? ह्याचे काय आहे? संख्येची पट आहे. ह्यांची संख्येची पट आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, जर मला 200चे 25% करायचे, काय करायचंय मला? 200चे 25% करायचे, तर मी काय करणार आहे? 200 गुणिले 25% म्हणजे काय असतं? 25/100. 200चे 25% म्हणजे 200चे 25/100. म्हणजे हे 2 गेले, हे 2 गेले. 25 दुनी किती आले? 50. बरोबर? 50 म्हणजे 200चे जर मी 25% केले तर 50 आले. तर हेच मी जर हे ज्यामध्ये केलं, ह्या फॉर्म मध्ये केलं, की बाबा डायरेक्ट 25%चं काय घेतलंय मी? 1/4 घेतलंय. म्हणजे मला विचारलंय, हे झालं आपण 100 घेऊन करतोय ह्याचं. आपण नेहमी ज्या पद्धतीने करतोय त्याला वेळ लागेल, म्हणून हा चार्ट मी तुम्हाला सांगितलाय. आता चार्ट मधून डायरेक्ट तुम्ही किंमत घेऊन कसं उत्तर काढू शकता? जर मला विचारलंय 200ची 25%, 200ची किती सांगितलेत? 25%. 25%च्या चार्ट मध्ये किंमत काय आहे? 1/4. 4. हा. 1/4. म्हणजे म्हणजे 200 डिवायडेड बाय 4 आले. मग कसं भाग घालवणार आहे? 4 पंचे 20. 4 म्हणजे पंचे उत्तर 20, काय आलं? 0, 50. हा. म्हणजे तुम्ही असं केलं तरी आन्सर येणार आहे, आणि चार्ट मधल्या डायरेक्ट व्हॅल्यू पुट केला तरी तुम्हाला आन्सर येणार आहे. आता बघा, काही काही सम जे असतात ते दशांश मध्ये आहेत, टक्के. तर तुम्हाला ते कॅल्क्युलेट करताना हे अपूर्णांकाचं जरा बरं पडेल, की हे जर असं अवघड कन्वर्ट, म्हणजे तुम्हाला प्रोसिजर मल्टिप्लाय डिवाइड करायला थोडं अवघड जाईल दशांशचं, डेसिमलचं फॉर्म. बट तुम्ही ह्या रूपामध्ये घेतलं तर तुम्हाला ते इझी पडेल. आता मला तुम्ही एक करून दाखवा आत्ताच्या आत्ता. 40चे 100% म्हणजे किती? एकदम सोपं आहे, तोंडाने सांगू शकता. चार्ट मध्ये बघून करा किंवा टक्केवारीमध्ये करा. 40 मॅडम. 2/5. 40. 2/5. कसं आहे अपूर्णांकामध्ये म्हणजे 40. 2 2/5 दशांश कसं रूप आहे? 0. नाही 40 नाही. छेद 40चे 100% म्हणजे 100ला 1. 100नेच भागायचे. मग 100 गेले, एक उरलाय, म्हणजे 40 एक 40. आता मी ह्या चार्ट नुसार करते. काय आहे? तर 100चे किती आहे? 100 गुणिले 1 किंवा 1. 40 गुणिले 1 म्हणजे काय आलं? 40. 40. ओके. समजलंय का? म्हणजे तुम्हाला अशा रीतीचे कन्वर्जन दिले तर करता आले पाहिजे. हे बेसिक आहे, सोपं सोपं आहे हे. अजून चार्ट मध्ये थोडी इन्फॉर्मेशन राहिली ती म्हणजे 20%. हा अजून एक तक्ता आहे, की म्हणजे फॉर 20%, 10%, 5%, 2.5%,
1.25% हे बेसिक आहे. आता तुम्हाला जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात किंवा स्पर्धा परीक्षा असतात त्याच्यामध्ये तोंडी 1% आणि 10% काढता यायला पाहिजे. 1% म्हणजे काय असतं आणि 10% म्हणजे काय असतं हे तुम्हाला मी सांगतो. आता बघा, आपल्याला ह्याच्यामध्ये एक मी उदाहरण तुम्हाला सांगते की बाबा सपोज सपोज उदाहरणार्थ उदाहरणार्थ आता माझ्याकडे आहेत 250चे 1%. मला काय करायचंय? 250चा 1% करायचा. 1% लक्षात ठेवा. जर 1% म्हणजे आपण 100 गृहीत धरा. 1% म्हणजे 100 गृहीत धरा. 100 म्हणजे काय आहे की 2 घरं आपल्याला काय जायचंय? मागं जायचंय. 1% म्हणजे 2 घरं पाठीमागे जायचे आणि 10% म्हणजे 1 घर पाठीमागे यायचे. 1% म्हणजे किती आहे? 100. ओके. जर 100 असेल, कन्व्हर्जन मध्ये जर 100 असतील तर आपल्याला ऑब्व्हियसली काय करायचंय? 2 घरं काय करायचे? पाठीमागे जायचे. काय करायचंय? सपोज म्हणजे 250चा असं आहे तर आपण कसं कन्व्हर्जन मध्ये लिहिणार आहे? 2.50. बरोबर का? 2.50. बरोबर का? हो मॅडम. आता मला सांगा, 250 आपल्याला 10% करायचे. काय करायचे? 10% करायचे. म्हणजे 250 डिवायडेड बाय 10 केलं तर मी काय करणार इकडं? एक घर डावीकडे जाणार, एक घर डावीकडे जाणार. म्हणजे काय येणार माझा आन्सर? 25. काय येणार? 25.0. बरोबर ना? हो मॅडम. बरोबर का? म्हणजे एक तुम्ही सांगा मला 555चे 10% म्हणजे किती येणार? 55.5 येणार का? 55.5 येणार का? 1% तोंडाने आन्सर काढण्यासाठी हे सांगते मी. 1% विचारलंय कुठल्या पण संख्येच्या तर 2 घरं डावीकडे 2 घरं पाठीमागे जायचंय आणि 10% म्हणलं तर डावीकडे 1 घर जायचंय. एवढं लक्षात ठेवा. कळलं? 100%, 1% म्हणजे आपल्याला त्या संख्येने 100 ने भागायचंय. 2% म्हणजे 10% म्हणजे त्या संख्येला 10 ने भागायचे. आता बघा, एक्झाम्पल तुम्हाला एक सांगते. तुम्ही सॉल्व्ह करा. 2050चे 5% किती असतात? सांगा बरं. 250 की मॅम 2050? 250 आहे. 2050 नाही, 250चे 5%. काढा बरं. 12.50 येतं का मॅडम? 12.5. हो, 12.5 येतं. बरोबर. मग काय केलं आपण? 250चे 5% म्हणजे किती असतात? 5/100. हा शून्य गेला, हा शून्य गेला. 25 5 किती आले? 125 डिवायडेड बाय 10 म्हणजे काय आलं? 10 म्हणजे 12.5. समजतंय का काय सांगते मी ते? हो मॅडम. समजलं ना काय सांगितलंय ते? म्हणजे असं जर तुम्हाला विचारलं, सोपं सोपं नाहीच विचारणार, बट हे तुम्हाला आलं पाहिजे. 250चे 5% किती? 500चे 10% किती? हे सगळे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते काढता आले पाहिजे. आपण काय बघितलं आता बेसिक मध्ये?
बेसिक मध्ये आपण काय बघितलं, शेकडेवारी म्हणजे काय. तर शेकडेवारी म्हणजे काय आहे, शेकडेवारी म्हणजे की आपण त्या संख्येशी 100 या संख्येशी असणारे प्रमाण किंवा टक्केवारी ह्या फॉर्म मध्ये काढतोय. जर 25% मला विचारले असतील तर मी काय करणार आहे, 25 गुणिले 1/100 म्हणजेच माझं उत्तर काय येणार आहे, 25/100. 25/100 म्हणजे हे काय झालं, माझं व्यावहारिक अपूर्णांक झालं. आणि त्याचंच कन्वर्जन मला दशांश अपूर्णांकामध्ये करायचं असेल तर 0.25 आलं, बिकॉज छेदामध्ये 100 आहेत. दोन घरं काय करायचे, छेदामध्ये 100 असले तर दोन घरं डावीकडे जायचे मला. आता मला विचारले 2/5 ची शेकडेवारी किती. 2/5 ची शेकडेवारी मला विचारली, कशी काढणार 2/5 ची शेकडेवारी. 2/5 शेकडेवारी म्हणजे काय असतं, 100 म्हणजे 2/5 ला गुणिले 100 केले म्हणजेच किती आले, 5 एके 5, 5 दुनी 10 आणि हाला 0 म्हणजे 20 दुनी 40, 40% आलेत. आणि त्याचंच जर तुम्हाला कन्वर्जन करायला सांगितलं अपूर्णांकामध्ये तर आपला आन्सर येणार आहे 2/5. आता बघा 0.28 च टक्केवारीमध्ये तुम्हाला करायचंय. 0.28 चं कन्वर्जन टक्केवारीमध्ये करायचंय. लक्षात घ्या, अपूर्णांकाचं जेव्हा टक्केवारीत करतो तेव्हा मल्टिप्लाय 100 करायचं असतं आणि टक्केवारीचं जेव्हा आपण अपूर्णांकामध्ये कन्वर्जन करतो तेव्हा भागाकार करायचा असतो. दोन गोष्टी फक्त सिम्पली लक्षात ठेवा. काय सांगितलं, जेव्हा तुम्हाला गणितामध्ये अपूर्णांक दिलेला आहे तेव्हा तुम्हाला गुणिले करायचं आहे आणि जेव्हा तुम्हाला गणितामध्ये टक्के दिलेले आहेत आणि विचारलेला आहे अपूर्णांक तर तुम्हाला डिवायडेड बाय 100 करायचे. एवढं लक्षात आलं. त्याच्यानंतरून मी तुम्हाला सिम्पली थोडासा एक तक्ता सांगितला. तो तक्ता काय आहे, 100% म्हणजे 1% असतो, 50% म्हणजे हाफ असतात, 25% म्हणजे 1/4, 12.50% म्हणजे 1/8, 6.25% म्हणजे 1/16. आता 200 चे 25% हे मी तुम्हाला काढून दाखवलं. 100च्या म्हणजे कसं टक्के काढतो, 25/100 आणि तक्त्यानुसार पण काढून दाखवलं तर डिरेक्टली आपण व्हॅल्यू पुट करून पण काढू शकतो. तेच आन्सर येतंय सेम. ओके, हे थोडंसं झालं. नंतर आपण काय सांगितलं मी तुम्हाला, 1% आणि 10% कसा काढायचा किंवा कसा ओळखायचा. कसा करणार आहे 1% व 10%. 1% म्हणजे काय आहे, 100च. 1% म्हणजे 100. 100 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 1. हा म्हणजे 2.50. दोन घरं डावीकडे पाठीमागे जायचे, 10% म्हणजे एक घर डावीकडे पाठीमागे जायचे. एवढंच आहे. समजलं शेकडेवारी म्हणजे काय आहे, समजलंय का? हो मॅडम, समजलं. हा, आता आपण टीईटी बेस जे तुम्हाला क्वेश्चन्स आले टक्केवारी होते ते बघूया कसे सॉल्व्ह करायचे. हे तुम्हाला बेसिक समजली इन्फॉर्मेशन की हो टक्केवारी म्हणजे काय आहे. काही डाऊट असेल हो तर मॅडम. आता विचारा, म्हणजे आता मी गणित सुरू करणार आहे मेन. आता बघा क्वेश्चन फर्स्ट आहे, तुम्हाला तो टीईटी ला 2013 ला विचारलेला आहे की 25%चे किंवा 25% ऑफ 1.4%, 25% आणि 1/4% च तुम्हाला कन्वर्जन विचारले की बाबा नक्की त्याचा आन्सर काय येणार आहे. तर पर्याय दिलेले आहेत तुम्हाला. 1/1600, दुसरा आहे 100/16, तिसरा आहे 1000/16 आणि चौथा आहे 1/16,000. ओके, तर आता हे करायचंय कसं, आता मी तुम्हाला सांगते. 25% म्हणजे क्वेश्चन दिसत नाहीये. 25% म्हणजे 25% ऑफ 1/4%. 25%चे 1/4% काय आहेत असं त्यांनी विचारले. तर म्हणजे दोन्ही पण आपल्याला टक्क्यांमध्येच दिले. मी आधी काय सांगितलं, जर तुम्हाला टक्केवारी असेल तर तुम्हाला डिवायडेड बाय 100 करायचे. टक्क्यामध्ये दिलेला असेल तर डिवायडेड बाय 100 करायचे. मल्टिप्लाय 1/4 दिले. 1/4 म्हणजे अपूर्णांकामध्ये दिले आणि टक्के विचारले तर त्याला गुणिले काय करायचे, 100 करायचे म्हणजे 1/100.
काय येणार आहे आता याचा आन्सर? 25 एक 25, 25 चोक 100. म्हणजे किती वेळा 1/4 आले? 1/4 गुणिले 1/4 गुणिले 1/100. आता बघा 4 चोक 16, 16 गुणिले असं डिरेक्टली पण करू शकतो. 4 चोक 16 किंवा ह्याला मल्टिप्लाय केलं पूर्ण 4 4 4 100 नी तर 1/1600 उत्तर येते. 16 नी 100 ला गुणलं तर 1600 येते. म्हणजे पर्याय क्रमांक पहिला. हे टीईटीला तुम्हाला 2013 मध्ये पेपर 2 ला विचारले हा क्वेश्चन. आता बघा क्वेश्चन नंबर दुसरा आहे. विद्युत कंपनीने विद्युत दर शेकडा 20 ने वाढवला. दर शेकडा 20 ने वाढवला व दुसऱ्या कंपनीने किंवा दुसऱ्या वर्षी पुन्हा शेकडा 15 ने दुसऱ्या वर्षी पण 15 शेकडाने काय केले? भाव वाढवलाय. हा वाढीव दर शेकडा हा वाढीव दर एकदाच वाढवायचा असेल किंवा वाढवायचा झाल्यास विजेचा दर शेकडा कितीने वाढवायला लागेल? हा तुम्हाला टीईटी क्वेश्चन 2014 ला विचारलेला आहे. विद्युत कंपनीने विद्युत दर शेकडा 20 ने वाढवला. दुसऱ्या वर्षी पुन्हा शेकडा 15 ने भाव वाढवला. तर हा वाढीव दर एकदाच वाढवायचा झाल्यास विजेचा दर शेकडा कितीने वाढवायला लागेल? आता ह्या समला काय म्हणतात? टाईप कोणता आहे ह्या समचा? पहिला की सक्सेसिव्ह इन्क्रीज किंवा डिक्रीज. सक्सेसिव्ह इन्क्रीज आणि डिक्रीज म्हणजे क्रमांकामध्ये घट किंवा क्रमांकामध्ये वाढ, ह्या टाईप मध्ये हे सम आहे. म्हणजे याचे पर्याय दिलेले आहेत काय बघा? 35%, 5%, तिसरा आहे 38% आणि चौथा आहे 17.5%. ओके. हा आहे सक्सेसिव्ह इन्क्रीज अँड डिक्रीज. म्हणजे क्रमांकात वाढ किंवा घट अशा टाईप मध्ये गणित आले की तुम्हाला कसं कन्वर्जन 3-4 पद्धतीने आपण हे करू शकतो. एक 100% घेऊन करू शकतो, दुसरा आपण अपूर्णांकाचं कन्वर्जन करून करू शकतो आणि तिसरा आहे फॉर्म्युल्यामधून करू शकतो. आता मी तुम्हाला 2 टाईप मध्ये दाखवते. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते ते तुम्ही करा. बट जेव्हा 20%, 15% दिले तेव्हा आपल्याला ही पद्धत सोपी वाटते. किंवा हे जर तुम्हाला दशांश मध्ये दिलेलं असेल, पॉइंट मध्ये जर दिलेलं असेल, तर आता मी जी अपूर्णांकाची पद्धत सांगते ती तुम्हाला इझी पडेल. आणि जर फॉर्म्युलेनी सुद्धा तुम्हाला सांगते की ते कसं सॉल्व्ह करायचंय तुम्हाला. ओके. आधी अपूर्णांकाचं बघून घ्या, नंतर फॉर्म्युल्यामध्ये सोपं आहे. फॉर्म्युल्यामध्ये डिरेक्टली तर व्हॅल्यू पुट करायच्यात. बट तुम्हाला ह्या सम मध्ये किंवा अशा प्रकारच्या सम मध्ये दशांश मध्ये विचारलं गणित तर तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. त्यासाठी एक अपूर्णांकाचा वेनी सांगते कसं करायचं. आता बघा 20%नी वाढवले. आधी काय सांगितलंय? 20%नी वाढवले. ओके. मग वाढवले म्हणजे काय आहे? 20% म्हणजे किती आहे? 120. एकछेद किती आहेत 20% म्हणजे? 1/5. 1/5. वाढवले म्हणजे मी त्या दिवशी एक अपूर्णांकाच्या गणितात एक सम सांगितले. कमी झालं, शिल्लक राहिले, उरले.
आता ह्याच्यामध्ये सांगितले वाढवलंय. वाढवलंय म्हणजे ह्याचा अर्थ काय होतंय? अधिक केलंय. बरोबर? वाढवलंय याचा अर्थ होतोय अधिक केलंय. जर मी 5ला एक मध्ये ऍड केलं, 5 म्हणजे 6 झाले आणि म्हणजे 5 पैकी किती वाढवलेत त्यांनी? 1 ने वाढवले म्हणजे 5 पैकी 6 वाढलेत. बरोबर? 5 पैकी किती वाढलेत? 6 वाढलेत. आता दुसरं बघा. 15% म्हणजे 15%नी पण काय केलंय? 15ने भाव वाढवलाय. आता परत 15ने सुद्धा त्यांनी भाव वाढवलाय. 15चं मी काय करणार? 15%. 15% म्हणजे काय असतं? 15/100. 15/100 म्हणजे किती येणार आहे? 5 त्रिक 15, 5 0.15 म्हणजे 3/0. है की नाही? 3/0 हे माझं संक्षिप्त रूप झालं हे डिवाइड करून. जर मला हे पण सांगितले वाढवलं तर मी 20 मध्ये किती वाढवणार आहे? 3 वाढवणार आहे. 20 3 मध्ये मी वाढवणार किती? 23 हा म्हणजे किती येणार आहे? 23/20. 23 किती येणार आहे? 20. परत एकदा सांगते, अजून मोठं गणित आहे. 20%नी मी वाढवले. 20%नी वाढवले म्हणजे 20%ची चार्ट मध्ये व्हॅल्यू आहे 1/5. 1/5 नी जर ते वाढले म्हणजे छेदामधून इकडे एक वाढतोय म्हणजे काय आहे? 6/5 उत्तर येते. म्हणजे दुसरं आहे 15%नी वाढवले म्हणजे 15% विचारले तर 15/100 म्हणजे किती झाले? 15/100 म्हणजे 3/20 हे झालं त्याचं संक्षिप्त रूप. जर 3/20 पण वाढवलेत त्यांनी तर 20 काय होणार आहेत? माझे 3 मध्ये ऍड होणार आहेत. 23/20 हे तुमचं 15ने वाढवले, 20नी वाढवले हे तुमचा आन्सर आहे. आता मूळ किंमत काय आपल्याला माहिती नाही. कशावर त्यांनी एवढा रेट वाढवलाय? की दरवर्षी ते 20ने आणि 15ने वाढवतात. ते तर शेवटी त्यांनी काय विचारले की विजेचा दर किती शेकडा वाढवावा लागेल. तर ऐका, एक्स आहे की आपल्याला माहित नसलेली व्हॅल्यू आहे एक्स. कशावरती वाढवायचे ते माहिती नाहीये. तर एक्स गुणिले 6/5 बरोबर. 6/5 गुणिले 23 किती होतं ते? 20 होतं. बरोबर? 23 किती होतं? 20 होतं. म्हणजे इथं काय येणार आहे? एक्स गुणिले 23/69 आणि 25/5 20/5 किती येतं? 100 बेपंचे 10. 20/5 किती येणार आहे? 100. चुकलंय का आपलं? चुकलंय हो चुकलंय. मॅडम चुकलंय. 23 सक्क येत नाही. बेत्रिक 23 सक्क. बेत्रिक 6 ह्याला भाग घालवा आणि 23 गुणिले 3 69 येतं. 23 गुणिले 3 69 आणि 10/5 50 गुणिले x. हे झाले आपलं ह्याला भाग घालवल्यानंतर ना आलेला आन्सर. काय आलेलं आहे आन्सर? x गुणिले 69/50. आता ह्याचा मला बेस काय करायचा आहे? 100 करायचा आहे. ह्याचा बेस मला 100 करायचा आहे. तर मी कितीने ह्याचा बेस 100 करणार आहे सांगा? कितीने 2 करणार ने आहे ह्याचा? 2 ने. 50 दोन्ही म्हणजे 100 हा 50 दुनी 100. जर मी खाली 2 ने मल्टिप्लाय करते तर वर पण कितीने मल्टिप्लाय केलं पाहिजे? 2 ने. म्हणजेच 2 ह्याचं एक्स गुणिले 69 गुणिले 2 किती येणार आहे? 138. आणि 138 50 गुणिले 2 किती येणार आहे? 100. म्हणजे 100 138/100 म्हणजे किती येणार आहे माझा आन्सर? 138/100. 138 1.38 हा 138 1.38 हा 1.38. पण ह्याचं पर्सेंटेज मध्ये घेतलं तर ह्याचं येते 38%. ही एक पद्धत झाली 38% अपूर्णांकाची. कसं काय येते मॅडम? 1 दशांश मध्ये किती येते? 1.38 येते. मग 38 कसं येऊ शकते मॅडम? मॅडम मी 1. सांगू दे का? मॅडम हा
ते हा एक सम्स मी ऑनलाईन शिकले. मग आपण जे 138 आले ना आन्सर, त्या 138 मधनं 100 मायनस करायचं, मग 38 उत्तर असं येते. हो. हा बरोबर आहे, कारण ते बरोबर आहे. आपल्याला त्यांनी काय विचारलंय, वाढवायला सांगितलं. जर त्यांनी आपल्याला सांगितलं कमी, तर आपण वजा करू शकतो, आणि वाढवायला सांगितलंय तर आपण अधिक करू शकतो. आता ह्याच्यामध्ये आपण काय करायचंय, 138/100 म्हणजे तुम्ही बोलताय ते 1.38 बरोबर आहे, दशांश फॉर्म बरोबर आहे. पण आपल्याला त्याचे किती टक्के आहेत ते काढायचं असेल तर 38%. आता तुम्ही म्हणला ना त्याच्या, आता 138 मधून 100 गेले तरी 38 येते आन्सर, बरोबर. पण आपल्याला हो. त्यांनी काय सांगितलंय, जर विद्युत दर शेकडा 20 ने वाढवलाय आणि दुसऱ्या वर्षी पुन्हा शेकडा 15 ने भाव वाढवलाय, तर वाढीव दर एकदाच वाढवायचा आहे, तर तो कितीने वाढवायला लागेल, हो, असं मग सांगितलंय त्यांनी. मग ते मी 1 2 3 सम सॉल्व्ह केले आहेत माझ्याकडे. त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की ज्यावेळेस त्याने एक्झॅक्ट व्हॅल्यू दिलेली नसते, किती वाढवायची काय वाढवायची, त्यावेळेस आपण 100 असं गृहीत धरायचं असते. मग त्या 100 मधनं हे आलेलं उत्तर तेच मायनस की करायचं असतं. आपण गृहीत धरलेलं आहे, बिकॉज जर तुम्ही हा असं बोलताय तर ते आन्सर करेक्ट येते. काय येते, 100 मधून 138 वजा केले तर 38% मिळते आपल्याला आन्सर. आता जर आपण दुसरी स्टेप पाहिली एकदम फॉर्म्युलेची, तर ती दुसरी स्टेप मध्ये तर अचूक उत्तर येते. कसं येते बघा, एक्स अधिक वाय हा फॉर्म्युला आहे आपला, आणि XY/100 अशा टाइप मध्ये गणित विचारली किंवा शाब्दिक पद्धतीने गणित विचारली, नफा तोटा घट कमी वाढवणे, तर तुम्ही डिरेक्टली हा फॉर्म्युला यूज करू शकता, x+y+xy/100. म्हणजेच काय, एक्स ची व्हॅल्यू किती दिलेली आहे त्यांनी 20, वाय ची व्हॅल्यू दिलेली आहे अधिक 15. वाढवलंय तर आपण इथं प्लस घ्यायचंय, कमी असेल तर मायनस करायचंय. आता इथं 20 गुणिले 15/100. मग काय आहे, 20 अधिक 15 किती येते, 35. अधिक 20ने जर 15ला मल्टिप्लाय केलं तर किती येतंय, 300 डिवायडेड बाय 100. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, म्हणजे 35 अधिक 3 किती येते, 105. हा ही सोपी 35. पद्धत आहे की मॅडम? 35 अधिक 3 किती उत्तर सॉरी येते, मॅडम, सॉरी. 38. 38. म्हणजे आपला पर्याय क्रमांक तिसरा येतोय. हे सोपी पद्धत आहे, बट मी हे का सांगितलं तुम्हाला वरची, कारण जे दशांश मध्ये जर कन्वर्जन असेल ना, म्हणजे दशांश असेल तर तुम्हाला ही पद्धत सोपी जाणार आहे. पण तुम्हाला अशा, आता ह्याच्यामध्ये नॉर्मल दिले म्हणून तुम्हाला हे सोपं वाटतंय की सोपं आहे, पण अशा पद्धतीच्या गणितामध्ये तुम्ही हेच यूज करायचे, कारण ही सगळ्यात सोपी मेथड आहे आणि लगेच निघते आन्सर. हो मॅडम, बरोबर आहे, हे सोपं आहे. हे सोपं आहे, बट मी तुम्हाला हे पण दाखवलं, कारण जर दशांश इथं 20% दिलंय, जर तिथं दिलं असतं 1.38, तर तुम्हाला असं कन्वर्जन करायला सोपं जाणार आहे. बट जर तुम्हाला पूर्णांक संख्या दिल्यात सगळ्या, तर तुम्हाला हा फॉर्म्युला मस्ट आहे, आणि हा फॉर्म्युला तुम्हाला शाब्दिक उदाहरणामध्ये तुम्हाला सगळीकडे वापरला तरी चालतोय. जर असं दिलं असेल 20ने वाढवलीये, 30ने कमी केलीये, अजून 15% नफा झालाय, तर मूळ किमतीवर खरेदी किमतीवर किती आहे, अशा टाइपचे क्वेश्चन असतात ना, त्याच्यामध्ये तुम्ही अशा प्रकारची गणित, अशा प्रकारचा फॉर्म्युला यूज करू शकता. म्हणजे x+y+xy डिवायडेड बाय 100 लक्षात ठेवा, आणि तो चार्ट जो आहे तो पण लक्षात ठेवा. आता आता ह्याच पद्धतीने तुम्ही एक गणित सॉल्व्ह करा. टीईटीला तुम्हाला 2017ला गणित विचारले, ह्या फॉर्म्युल्यावरतीच करा. फक्त आता कुठे वाढवलं तर अधिक करायचं, कमी केलं तर मायनस करायचं. एक गणित देते. आज आपण 10 वाजता, म्हणजे आज आपण 1च तास लेक्चर घेणार आहे, बिकॉज थोडं मला बरं वाटत नाहीये त्यामुळे. सो आज मी तुम्हाला 0.3चं गणित सांगितलं की मग आपण लेक्चर संपूया, आणि बाकीची गणित आपण मग उद्या बघूया. ओके. ओके मॅडम. ओके मॅडम. हा, सो थोडस मला खूप डोकं दुखतंय, तर मला समजेना पण नाही की आपण नक्की काय करतोय सांगताना, पण थोडं तुमचं राहिलंय सिलेबस म्हणून मी सुट्टी, म्हणजे तुमचं लेक्चर कंटिन्यू घेतलंय आता. दुकानदाराने एका वस्तूची किंमत 50% ने वाढवली. काय सांगितले, एका वस्तूची किंमत
50%नी वाढवली. बघा कुठे वाढवली म्हणले मी, कुठे कमी केले हे जरा बघा. काय सांगितले, दुकानदाराने एका वस्तूची किंमत किती टक्क्यांनी वाढवली? 50%नी वाढवली. नंतर 50%नी कमी करून विकली. एका दुकानदाराने एका वस्तूची किंमत 50%नी वाढवली, नंतर 50%नी कमी करून विकली, तर दुकानदाराला शेकडा किती नफा व किंवा तोटा झाला? हे तुम्हाला टीईटी 2017 ला गणित विचारलेलं आहे. पर्याय क्रमांक, तुम्ही सॉल्व्ह करायला घ्या गणित, मी तुम्हाला पर्याय सांगते. तोटा 25%, नफा 25%, ना नफा ना तोटा, आणि चौथा आहे नफा 50%. काय येईल ह्याचा आन्सर? नफा तिसरा येणार 50% का मॅडम? नफा 50%. काय येणार आहे ह्याचा आन्सर? नफा. आपल्याला त्यांनी विचारले नफा किंवा दुकानदाराला शेकडा किती नफा किंवा तोटा झाला असेल. नफा झालाय का तोटा ते बघा. 50% नाहीये आन्सर. ना नफा ना तोटा, मॅडम म्हणजे 50% तिसरा असेल वाढवली ना आणि मॅडम? 50%. हा ऑप्शन 3. कमी झाला. ना आहे त्या नफा ना याच्यानं तोटा. शिकला ना मॅडम तू? इकडे बघा, आपण ह्या उदाहरण ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू टाकूया, बघू काय आन्सर येते आपलं. x प्लस वाय प्लस एक्स वाय 25. अपॉन 100. हा आपला फॉर्म्युला आहे, बरोबर? हा आपला फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय करायचंय? व्हॅल्यू टाकायचे. आधी काय सांगितले त्यांनी? एका वस्तूची किंमत 50 ने वाढवली म्हणजे आपण आधी 50 घेतलेत, प्लस 50 आहेत ते आपले. नंतर सांगितले 50%नी कमी केली, म्हणजे काय केले? -50 केले. ओके. नंतर सांगितले दुकानदाराला किती शेकडा नफा झाला असेल. मग आपण ही आपली पद्धत 50 गुणिले -50 छेद 100. आता बघा, हे शून्य गेला, हा शून्य गेला, हा गेला, हा गेला. आता ह्याच्यामध्ये हे 50 प्लस -50 किती आले? +50 -50 आले 0. किती आले? कॅन्सल. 0. कॅन्सल झाले. आता इथे 5 5 25, म्हणजे किती 25 आले? -25 तोटा प्लस 25. तोटा. हा प्लस प्लस +5 मल्टिप्लाय बाय -5 केलं, +5 मल्टिप्लाय बाय -5 केलं, तर आन्सर -25 येते. म्हणजे -25. हा मायनस आले. मी काय सांगितले? वजा किंवा मायनस असं असेल म्हणजे काय असते ते? घट असेल किंवा तोटा. आता हे तोटा. नफा आणि तोटाच्या कन्सेप्ट मध्ये गणित दिले. म्हणजे आपण काय म्हणणार आहे? मायनस आले म्हटल्यानंतर तोटा किती टक्के झाले तोटा. आपल्याला? 25%. 25%. आता हेच जर माझं पॉझिटिव्ह आलं असतं आन्सर, तर मी काय म्हणलं असतं? नफा माझा किती झालेला आहे? 25%. ओके. म्हणजे मला मायनस तर तुम्हाला काय सांगायचं? जर हे मायनस मध्ये आन्सर आले म्हणजे काय झालेलं आहे? इथं तोटा झालेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक माझा पहिला आहे. समजतंय का काय केलंय गणितामध्ये? हो हो मॅडम. मॅम, समजलं. समजलं? लिहून घ्या किंवा तुम्हाला हो फोटो मॅडम. पाठवते. अशा टाइप मध्ये तुम्हाला गणित येतात. अजून मी भरपूर सारी गणित शोधून ठेवलेत, पण आता नको, उद्या घेऊया आपण. ह्याच्यामध्ये मी लिहून ठेवलेले आहेत की कोणती नलिफाय इफेक्ट म्हणजे काय, हे सगळं मी तुम्हाला डीप मध्ये सांगते. आता मॅडम व्यवस्थित हा एक विचारायचं होतं मॅडम. असे पण काही शाब्दिक उदाहरण आहेत. हा 2011 साली गांधी जयंती रविवारी होती, तर हा त्याच वर्षातील प्रजासत्ताक दिनाचा वार कोणता? हे कसं काढायचं असतं मॅडम? ते घ्या की मॅडम. हा तो पण टॉपिक घेणार आहे. त्याला म्हणतात जे वार हे मंथ असले असतात का प्रश्न नाही? येतातच मॅडम. हा? असले काय प्रश्न येतातच मॅडम.
येतात नाही, आपल्या सिलेबस मध्ये पण आहेत. हे एक एक टॉपिक झाला ना, मी ते घेणारच आहे. आता बघा, हे आपले मेन टॉपिक झाले ना, नफा तोटा, सरळ व्याज, एक चल समीकरण वगैरे आहेत तुम्हाला ती समीकरणं. म्हणून आपलं रोजच्या रोज लेक्चर होणं खूप गरजेचं आहे. रविवारचं जर तुम्हाला 2 तास भेटले तर करा, पॉसिबल असेल तर. आणि हो मॅडम. हे जे सम सांगितले ना तुम्ही, त्याचे वार पण असतात. अजून असं पण विचारतात, जर मंगळवारी एक सपोज नोव्हेंबर महिना आहे 2025 नोव्हेंबर. जर मंगळवारी पहिल्या आठवड्यात जर 4 तारीख आहे मंगळवारी, तर पुढच्या 25 तारखेला नक्की कोणता वार येईल? किंवा असं विचारतात की कोणता महिना किती वेळा येईल, किती वेळा त्याच्यातला डे येईल, किंवा 28 तारीख पुढच्या महिन्यामध्ये कोणत्या वाराला येईल, असे टाईप मध्ये खूप सम्स आहेत. ते मी सांगेल. त्याच्यामध्ये फक्त एकच फॉर्म्युला आहेत त्याच्यात, म्हणजे बेसिक ट्रिकचा. त्याच्यामध्ये तुम्ही नुसतं ते टाकलं ना, लगेच तुमचं तोंडी उत्तर येईल. सांगेल मी तुम्हाला ते आपलं चॅप्टर आलं की. अजून ते त्रिकोणाच्या संख्या मोजा, त्रिकोणाचे कोण मोजा, संख्या मोजा, किती त्रिकोण आहेत, ते पण जे जिओमेट्रिकल आहे ना, ते पण करायचं आहे. आता आपलं हे थोडं चुकत असल्यामुळे मला तुम्हाला जास्त प्रकारे चांगलं एक्सप्लेन करता येणार नाही. येईल करता, पण असं एवढं मन लावून नाही येणार. मग तुम्हाला व्यवस्थित समजवलं ना, मग मला पण सॅटिस्फिकेशन भेटतं की बाबा मुलांना समजलं. आता ठीक आपण आहे जी मॅडम. 2 गणितं बघितली ना, ती फक्त परफेक्ट. आता मी तुम्हाला जे जे काय सांगितले ना, त्याच्या रिलेटेड तुम्ही आता सम शोधा की काय आहेत बाबा, ह्याच्या रिलेटेड काय काय येऊ शकतं. अजून हे जे मी दिलेलं आहे शेकड्याचे तक्ते, ते थोडंसं तुमचं लन असलं तर अजून फायदा होईल. आता आपले किती टॉपिक झालेत बघा, झालेत म्हणजे शेकडेवारीचा आता अर्धा धडा. शेकडेवारीची कन्सेप्ट झाली आहे, फक्त गणित तुम्हाला देईल 2-4 अजून. म्हणजे पहिल्या दिवशी आपण शिकलो नंबर सिस्टीम. नंबर सिस्टीम नंतर काय शिकलो आपण? लसावी मसावी. लसावी मसावी नंतर काय शिकलो आपण? फ्रॅक्शन ना, अपूर्णांक. अपूर्णांक नंतर शिकलो पदावली. पदावली नंतर काल शिकलो पदावली, सॉरी. अपूर्णांकानंतर काय शिकलो? त्रिकोणी संख्या. नंतर पदावली आणि शेकडेवारी. आता हे सगळे जे टॉपिक झाले ते तुम्हाला सॉल्व्ह करता येतात का इंडिपेंडेंटली? हे पण महत्वाचं आहे. पुढचं पाठ पाठीमागचं सपाट असं होऊन देऊ नका. रोज 1 तास तरी प्रॅक्टिस करा. ओके? कारण मॅथ्स हे खूप सोपं आहे, फक्त की तुम्हाला एकदा जजमेंट यायला पाहिजे. आणि प्रत्येक वेळेस तेच तेच सम येणार नाहीये. त्याच रिपीटेड पण येऊ शकतं, बट मला म्हणायचंय जरी वेगळ्या टोनिंगनी विचारलं, वेगळ्या वेनी विचारलं, तरी पण तुम्हाला ते करता आलं पाहिजे. ओके? आणि ते करण्यासाठी तुम्हाला जरा सराव झाला तुमचा जास्तीत जास्त, तर तुम्हाला ते ऑटोमॅटिकली जमेल लॉजिक लावायला. कारण हे लॉजिकली आन्सर आपले चुकतातच. 80% चुकतातच. कारण आपल्याला एक लॉजिक वाटतं आणि एक असतं. आता ते वार वगैरे आहेत ना, त्याच्यामध्ये पण तसंच होतं जमले. पण जर प्रॅक्टिस झाली तर सोपं आहे. अजून ते कन्व्हर्जनचं पण आहे तुम्हाला चॅप्टर, की मीटरचं, डेकामीटर, सेंटीमीटर आहे ना, ते पण अंतरे, हो मॅडम, मोजमाप. आहे आहे. हो हो. ते पण आपल्याला घ्यायचे. म्हणजे आपल्याला 4-5 चॅप्टर, किती आपल्याकडे टाइम कमी आहे आणि एवढे सगळे चॅप्टर कव्हर करायचे. सो आज तरी मी तुमची शेकडेवारीची तरी मी क्लिअर केलेली आहे. सम बघूया आपण. 2-3 घेतलेत आज. उद्या 2-3 घेऊया आणि मग उद्या परत नवीन चॅप्टरला सुरुवात करूया. मॅडम, ओके? हॅलो हॅलो मॅडम, बोला ना. बैठक व्यवस्थेवर पण येईल ना? बैठक हो. व्यवस्थेवर म्हणजे मग तो देखील आपण घेणार आहात ना? हो, मी तो सगळं पाठ. मॅडम तुम्हाला जे मॅथ्स मध्ये अख्खा सिलेबस आहे ना, तो मी सगळा घेणार आहे. जरी आपलं अख्खं झालं नाही ना, होईलच आपलं अख्खं. मी कन्सेप्ट तर तुम्हाला सगळ्या सांगणार आहे, बट माझं इंटेन्शन आहे कन्सेप्ट पेक्षा त्या ज्या वेळी गणित कोणती येतात, गणित समजली की तुम्हाला कन्सेप्ट कळते, बरोबर ना? आता एखादं गणित दिले, आता मी फक्त म्हणलं कन्सेप्ट केलीये, तुम्ही तुमची गणित सॉल्व्ह करा, तर कळत नाही. गणित वाचल्यानंतर वेगळं वाटतं. तर मी काय केलं, म्हणजे मी माझी मेथड शोधली की थोडीशी कन्सेप्ट सांगायची मुलांना आणि गणित त्याशी रिलेटेड गणित शोधायची. आणि गणितामध्ये समजवताना तुम्हाला त्या कन्सेप्ट तिकडची इकडची कोरिलेट करून समजतंयच ना गणित. आतापर्यंत शिकवलेल्या चॅप्टर मध्ये तुम्हाला काही डाऊट आला का दुसरा? कारण तुम्ही मला परत नाही नाही विचारलं. नाही.
म्हणजे जर व्यवस्थित समजत असेल तर ठीक आहे. जर नसेल तर तुम्ही मला सांगा की मिस आम्हाला नाही कळले. आता हा शेकडेवारीचा टॉपिक सांगितला तर नाही कळला असं त्याच वेळेस सांगा. आपल्याकडे वेळ नाहीये भरपूर. आपल्याला सगळं कव्हर करायचंय. आता ते बैठक व्यवस्था, दिनांकवार, त्रिकोणांची संख्या, आयताची संख्या, ते जॉमेट्रिकल कन्सेप्ट आहेत त्या. अजून आपल्याला एक चल समीकरण तर एकदम सोपं आहे. ते एकदा कळलं की तुम्हाला काय अवघड नाही. फक्त शाब्दिक उदाहरणांमध्ये थोडंसं समजलं की काय हरकत नाहीये. असं जे आपल्याला जे 2 टर्म मध्ये गणित दिलेली असतात ना, ते सगळ्यांना जमतात. पण शाब्दिक मध्ये दिलेले असतात ते जरा 2-3 वेळा छान शांत चित्तेने डोक्याने रीड केले ना, ते पण आपल्याला कळून जातं की काय बाबा विचारलंय नक्की त्याच्यामध्ये आणि त्यांना काय उत्तर हवं आहे असं. अजून चक्र, गुणोत्तर व प्रमाण पण आहे ना? रेशो अँड प्रपोर्शन पण झालंय ना तुमचं रेशो आणि प्रपोर्शन? नाही, वर्ग आणि वर्गमूळ ते घनमूळ झालंय ना सर मला म्हणले आमचं एक टॉपिक झालता वर्गमूळ काहीतरी. वर्ग आणि वर्गमूळ झालंय ना तुमचं? हो हो हो, हो ते मॅडम. झालं. हा. आणि ते हा. कसोटी झालेत, संख्यांच्या कसोट्या. 4ची, ओके 8ची म्हणजे कसोटी. हा म्हणजे कसोट्या स्किप करणं म्हणजे मी नाही घेत आता कसोट्या आणि काय वर्गमूळ. तर आता आपले किती टॉपिक मी आता काय घेणार आहे सरळ व्याज, त्याच्यामध्ये चक्रवाढ व्याज वगैरे पण आहे तुम्हाला. अजून नफा तोटा, शेकडेवारीचं तर सोडाचं झालंय म्हणजे झाल्यातच जमा. अजून काय राहिले ते त्रिकोणाची संख्या मोजा, अजून ते आठवड्यांचे वार, अजून अजून म्हणजे 5 टॉपिक उरकायचेत आपल्याला. उरकायचे म्हणजे रेशो अँड उद्या प्रपोर्शनेट. घेतलं ना ते पहिल्या नंबरलाच बोललं ना रेशो आणि प्रपोर्शन. रेशो आणि प्रपोर्शन एकदम सोपं आहे. अपूर्णांक जमलाय ना आपल्याला, फ्रॅक्शन जमलंय ना, रेशो आणि प्रपोर्शन एकदम इझी आहे. ते काय आपलं होईल लगेच कव्हर. अवघड कशाचे आहेत गणित? अवघड म्हणजे अवघड नाहीयेत. शाब्दिक उदाहरणाला जास्त वेळ लागतो. रेशो आणि प्रपोर्शनची पण गणित हेच आहेत काय लेंदीच आहेत. बट काय शाब्दिकच उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये पण काय एवढी हे नाहीयेत, अवघड नाहीयेत. ओके. मग मी आजचं लेक्चर संपवते. उद्या आपण ह्याच टायमिंगला घेऊया पुढचं लेक्चर, उद्याचं लेक्चर. ओके. ठीक आहे. ओके. गुड ओके नाईट एव्हरीवन. ओके.